हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. त्याचमध्ये लाडक्या बहिणींनो, जे पेंडिंग हप्ते आहेत म्हणजे 17वा हप्ता ज्याला आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणतो, 18वा हप्ता ज्याला आपण डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणतो आणि जानेवारी महिन्याचा हप्ता, हे जे तिन्ही महिन्याचे जे हप्ते आहेत, तर आपल्याला पैसे एकत्र मिळणार आहे का? याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो. म्हणजेच 17वा, 18वा आणि 19वा हप्ता म्हणजे ₹4,500 आपल्याला एकत्र भेटणार आहे का? याबद्दलची नवीन एक अपडेट आलेली आहे. त्या अपडेटला घेऊन तुमच्या समोर येतोय. सोबतच लाडक्या बहिणींनो, मला हे सांगायचं आहे, की ई-केवायसीची नवीन प्रक्रिया सुद्धा आलेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली होती. ऑनलाईन, कारण की ऑफलाईन सरकारने सुरू केली होती आणि ऑनलाईन सुद्धा आता सरकारने सुरू केलेली आहे. तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पैसे भेटणार की नाही याबद्दलची सगळी अपडेट या ठिकाणी येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 18वा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता म्हणजे 19वा हप्ता. हे तिन्ही हप्ते कसे आहेत? पेंडिंग आहेत. ज्या बहिणींना 17व्या हप्त्यापासून पैसे आलेले नाही आहेत, त्या बहिणींना हे पैसे भेटणार आहेत का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, माझं उत्तर आहे नाही. कारण आतापर्यंत जर आपण पहिलीची परिस्थिती बघत आलो, तर पेंडिंग लाभ कोणत्याही बहिणींना भेटलेला नाहीये. त्यामध्येच अनेक बहिणींना, अनेक वृत्तपत्र वाहिनी, अनेक प्रसार माध्यमे यामध्ये चर्चा चालू आहे, की आता लाडक्या बहिणींना ₹6,000 भेटतील. ₹6,000 भेटतील. मग हे 6,000 कसे? तर 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. असे करून 4,500 प्लस 1,500 टोटल ₹6,000 भेटतील असं प्रत्येक वृत्त वाहिन्यांमध्ये, त्याचबरोबर प्रसार माध्यमांमध्ये, टीव्ही चॅनलवर सुरू आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त ₹1,500 भेटतील आणि ते कधी भेटतील हे सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून कळतील. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं, जी आपली लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे जे संकेतस्थळ आहे, ही जी वेबसाईट आहे, इथे तुम्हाला अशा पद्धतीची काय दिलेली आहे, ई-केवायसी प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. ई-केवायसीची संधी फक्त इथे बघा लिहिलंय, फक्त त्या लाभार्थ्याला ज्याच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. म्हणजे काय? नवीन लोकं, ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नव्हती, त्यांच्यासाठी ही अपडेट नसणार आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती किंवा ई-केवायसी करताना त्यांच्याकडनं प्रश्न चुकीच्या माध्यमातून निवडण्यात आलेले होते, याच बहिणींसाठी ही असणार आहे, ई-केवायसी असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही ई-केवायसी कशी करायची, काय करायची, सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी ही एवढंच समजून घ्या, की जी नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्याच बहिणींसाठी ही ई-केवायसी प्रक्रिया असणार आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे आजची आहे बघा, 10 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:40 बरोबर. 62,000 लाडक्या बहिणी पात्र होण्याची संधी. 31 मार्च पर्यंत ई-केवायसी सुधारणा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे जी ही ई-केवायसीची अपडेट प्रोसिजर आहे, ही कधीपर्यंत चालणार आहे लाडक्या बहिणींनो? ही चालणार आहे 31 मार्च पर्यंत. त्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली होती, त्या बहिणींसाठी असणार आहे. आणि ही जी न्यूज आहे ना लाडक्या बहिणींनो, ही पालघर जिल्ह्यामधून आहे. पालघर जिल्ह्यामधून. आता तुम्ही विचार करा, पालघर जिल्ह्यामध्ये जर ही प्रक्रिया सुरू आहे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असेल. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया काय सुरू असणार आहे. आता ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या पात्र बहिणी होत्या, त्या सुद्धा आता काय होणार आहे, पात्र ठरणार आहेत. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या ज्या पात्र बहिणी होत्या, या अपात्र ठरल्या होत्या. पण आता ई-केवायसीमुळे त्या पुन्हा पात्र ठरतील, अशी आश्वासन आपल्या सरकारने दिलं. याच्या संदर्भात जी-आर सुद्धा आलेला आहे. सगळं तुम्हाला इथे बघा. पालघर जिल्ह्यातील सुमारे 2.25 लाख महिला शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झाल्या असल्या तरी त्यापैकी 62,000 लाडक्या बहिणींनी या योजनेमध्ये अर्ज करताना शासकीय व निमशासकीय सेवेत आपले नातेवाईक असल्याचे नमूद केले होते. अशा बहिणींनी अपात्र होण्यापासून रोखण्यासाठी चुकून अथवा नमूद केलेली माहिती बदलण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत ई-केवायसी सुधारणा करण्याची संधी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नारी शक्ती दूत मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील 2,96,550 प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2,85,857 अर्ज प्राप्त ठरले होते. तर या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन पोर्टलद्वारे झालेल्या नोंदणीमध्ये 3,46,788 प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 3,38,802 अर्ज पात्र ठरले होते. अशा प्रकारे पालघर जिल्ह्यातील दोन्ही योजनेअंतर्गतील लाडकी बहिणीसाठी प्राप्त ठरलेल्या 6,43,000 पैकी 6,24,659 अर्ज म्हणजे 97% पात्र ठरले होते. एकूण 18,646 अर्ज नामंजूर करण्यात आले होते. मान्य आहे, ठीक आहे. या बहिणी अपात्र असतील म्हणून त्यांचं नामंजूर झाले. पण आता सरकारने ई-केवायसीमध्ये जे घोळ केलेला आहे, याच्या माध्यमातून अनेक बहिणी अपात्र ठरल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आता अनेक बहिणींना दिलासा देणारी जी बाब आहे सरकारने केलेली आहे. पण हे जे नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे, यांनी फक्त आणि फक्त आपला काय केलेला लाडक्या बहिणींनो, निवडणुकीमध्ये मतदान मिळावं म्हणून ही प्रोसेस चालू केलेली आहे. पण या योजनेअंतर्गत ज्या बहिणींना लाभ भेटतोय ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. फक्त सरकारला एवढीच माझी म्हणणं आहे, की ₹2100 तुम्ही देऊ नका. तुम्ही वेगवेगळे भाषण करून लाडक्या बहिणींना बोलू नका. तुम्ही ₹1500 द्या, पण सरसकट द्या. त्यांचा लाभ कधीच बंद करू नका. कारण त्या बहिणी तुमच्या या पैशांमुळे
आपलं जीवनमान सुधारत आहे, आपल्या मुलांचं शिक्षण करत आहे, ज्या बहिणींना खरंच नितांत गरज आहे, यांचं आरोग्य सुधारलेलं आहे, तर हा जो लाभ आहे, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे, त्यांचा लाभ तुम्ही बंद करू नका. राज्य सरकारने 6 फेब्रुवारी रोजी निर्गमित एक शासन निर्णयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याची कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ तसेच भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहे, या संदर्भात चुकीचे पर्याय निवडला आहे, अशा व्यक्तींना 31 मार्चपर्यंत ऑनलाईन ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही खूपच आनंददायी बाब आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी ज्या पात्र होत्या, त्या अपात्र झालेल्या होत्या. पण आता या ई-केवायसीमुळे पण लाडक्या बहिणींनो ही शेवटची संधी असणार आहे. याच्यामध्ये चुका करू नका. जर तुम्ही चुका केल्या, तर तुम्हाला इथून पुढचा लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. पुन्हा संधी भेटणार नाहीये. म्हणून चुका करू नका. मी एक व्हिडिओ बनवतो. त्याच पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी करा आणि नंतरच लाडक्या बहिणींनो पुढे जा. अन्यथा तुमचा लाभ बंद केला. संबंधित महिलांनी असे केल्यास योजनेत पुन्हा पात्र ठरू शकणार असल्याने अशा महिलांना पुनश्च ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तालुका स्तरावरील बँका ई-केवायसी यांच्यामध्ये अभाव असल्याने ई-केवायसी यशस्वी झाली किंवा नाही याबद्दल महिलांना खात्री पटत नसते. आधार लिंक किंवा बँक खाते सक्रिय असताना देखील केवळ ई-केवायसी चुकीमुळे सन्मान निधी थांबल्याबाबत महिलांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. या संदर्भात स्वतंत्र हेल्पलाईन 181 वर नेहमीच व्यस्त असल्याने यामार्फत महिलांना मदत मिळत नसून जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाईन नंबर निर्माण करणे अथवा तक्रार निवारण कक्ष उभारण्याची मागणी महिलांकडून होत आहे. आणि हे सगळं लाडक्या बहिणींनो तुमच्या आंदोलन करण्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. ज्या ठिकाणी महिलांनी आंदोलन केलेलं आहे, सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला हेही सांगायचं आहे, की आपण केलेला जो आर-टी-आय याला जो प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, हे सगळे आपण जेव्हा आर-टी-आयचे जे रिकमेंडेशन आहेत, आर-टी-आयला जेव्हा एक्नॉलेजमेंट सरकारने केलं, तेव्हा आपण त्यांना जोडलेले आहेत. तर म्हणून ते 3 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार का? वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे, भेटणार आहे म्हणून. त्याचबरोबर कशामध्ये चालू आहे? टीव्हीवर चालू आहे, चॅनलवर चालू आहे किंवा मुख्यमंत्री किंवा जे छोटे-मोठे जे आहे निवडणुकीच्या म्हणजे रणांगणामध्ये सांगत आहेत, की मिळणार आहे. पण मला असं वाटत नाही लाडक्या बहिणींनो हे भेटणार आहे. फक्त एवढंच होईल, की तुम्हाला जर तुम्ही ई-केवायसी आता ही चुकली होती आणि आता जर ई-केवायसी तुम्ही केलीत आणि पात्र ठरला, तर तुम्हाला तो महिन्याचा लाभ सुरू होतील. पण जे पहिले सगळे पेंडिंग हप्ते आहेत, तर भेटणार नाही. आणि जर भेटलेत, तर यासाठी आपण सरकारला कृतज्ञ राहू आणि सरकारला म्हणू, की आम्हाला हा लाभ द्या आणि द्यायलाच पाहिजे. कारण की हे जे लाभ आहे, हा लाभ सरकारमुळे लाडक्या बहिणींचा थांबलाय. लाडक्या बहिणींच्या चुकांमुळे हा लाभ थांबलेला नाहीये. सरकारने प्रश्नच त्या पद्धतीचे विचारले होते, म्हणून हा लाभ थांबवण्यात आलेला होता. बरोबर? आणि लाडक्या बहिणींच्या चुका काय? त्या आता गोरगरिबीण बहिणी आहेत, त्यांना काय समजणार आहे? आणि सोबतच ई-केवायसी जी नवीन प्रक्रिया आहे लाडक्या बहिणींनो, ही 31 मार्चपर्यंत तुम्ही कंप्लीट करा. अन्यथा तुमचा लाभ तुम्हाला पुढे मिळणार नाहीये. मला एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आता तरी तुमची ई-केवायसी जी प्रक्रिया आहे, ती चुकू नका. कारण तुम्हाला डबल संधी मिळणार नाहीये. जर तुम्हाला डबल संधी मिळणार नाहीये आणि जर तुम्ही चुकलात, तर लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद केली जाईल. आणि सरकारला पुन्हा एक विनंती करतो, की ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे, त्या बहिणींची ई-केवायसी झालेलीच नाहीये, अशा बहिणींना सुद्धा डबल एक संधी उपलब्ध करून द्या, की त्याच्या माध्यमातून त्या बहिणी आपली ई-केवायसी पूर्ण करतील. कारण की अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी सुरूच केली नाही भरायला. कारण त्यांना भीती वाटत होती, की सरकार आपण जर ई-केवायसी केल्यानंतर आपला लाभ डायरेक्टली बंद होईल. म्हणून सरकारने त्या बहिणींकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि त्यांच्या संदर्भातला एक मोठा निर्णय घेऊन त्या बहिणींना सुद्धा ई-केवायसी करण्याची मुभा उपलब्ध करून द्यावी. ही सरकारकडे विनवणी आहे, अर्ज आहे, विनंती आहे. एवढं सरकारने करावं आणि प्रत्येक पात्र बहिणींना लाभ सुरळीत चालू ठेवावा एवढीच मागणी करतो. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय